तिसरा आहे. तिसऱ्या व्यताची आहे आणि दारू वगैरे काढू दे. दुसऱ्या व्यताला किती दिले दुधीनं? 3 पिळे वासराला एक सोडून वासरला एक सड सोडून 3 लिटर 3 पिळे. अरे काय चेक करू नको तू, कुठे एवढी गोंजवळ बट्टा असतर गाईला रुपया मागणार ना तुला मी. हा कुठले बी काय बट्टा काढ गाईला, कुठं काही बघ. दाताला कसे जुळली 8 दात. हे तसं काय ना, कधी येल्यावर देखील माघार घेतो. घरचे काही एकाची नव्हती गाई. आता दूध किती दिले ह्या व्यताला? एक 3 लिटर पिळे पाव वासराला पाजू. वासरला पण. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोल्याच्या खिल्लार गाय बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो, आजची तारीख आहे 15 फेब्रुवारी 2026. आज महाशिवरात्री आहे मित्रांनो, आणि महाशिवरात्रीच्या सर्व आपल्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. आपण आज ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजारामधील खिल्लार गायींची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आपण आपले व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगायचं आहे. जास्तीचा वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला फॉलो करा. तर मित्रांनो, आपण आता या गायीची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शांत स्वभावाची गाय आहे. तुमच्याकडली आहे? दाताला कशी आहे? वेत किती आहे? दुसऱ्या वेताची कडदात करते. आता वळूकडनं भरली आहे कशी? मला वळूकडून भरली. कुठला वळू दाखवलाय? शेगाव, बंडी शेगाव. बंडी शेगावचा. तुमचं गाव कुठला आहे? वाकरी. वाकरी जाय बंडी शेगावचा वळू भरलेला आहे. शिंगाला वगैरे बारीक आहे मित्रांनो. काजळी खिलार आहे, चांगल्या क्वालिटीचे. नागपुडी वगैरे बघू शकताय. तर काय मालक किंमत सांगताय? 50,000. 50,000. धार वगैरे काढू देते? काढू देते. किती दूध काढले पहिल्या व्यताला? 1 लिटर काढले वासरूपासून. वासरू काय झालं पहिल्या व्यताला? पहिल्या त्याला खोंड जास्त. बर. आता वळूकडनंच भरलेला आहे. टवळूकडून भरले. बर. चांगल्या क्वालिटीची गाय मित्रांनो, बघून घ्या. भाला वगैरे घाल लागते? काय नाही. काय सुद्धा नाही. द्यायची किंमत काय होईल? काय देऊ घे 2-3 हजार इकडे तिकडे. कितीपर्यंत मागते ती काय? मागते 35 पर्यंत. 35 पर्यंत मागितली आहे. एक 40 पर्यंत सुटलं? नाही. कितीपर्यंत? 48? हां 45 पर्यंत सुटलं. सुटेल. बरं ठीक आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव पत्ता सांगा. अनिल बागल, वाकरी. 7709 हां 63 92 95. ठीक आहे. धन्यवाद मालक. पुन्हा तुमचे काशीगाव धार काढू देते ना? मोकळे म्हणून बाला नाही बिला ना. आता बघायची सडपोडी निवांत आहे. बरं. आता किती दिवस बाकी आहे तिला? अजून 15 दिवस आहे. 15 दिवस घेईल. 15 दिवस घेईल. बरं. आणि वेत किती तो म्हणला? तिसरा आहे. तिसऱ्या व्यताची आहे आणि दारू वगैरे काढू देते. काढू दुसऱ्या व्यताला किती दिले दुधीनं? 3 पिळे वासराला एक सोडून वासरला एक सड सोडून 3 लिटर 3 पिळे. अरे काय चेक करू नको तू, कुठे एवढी गोंजवळ बट्टा असतर गाईला रुपया मागणार ना तुला मी. हा कुठले बी काय बट्टा काढ गाईला, कुठं काही बघ. दाताला कसे? जुळली 8 दात. हे तसं काय ना, कधी येल्यावर देखील माघार घेतो. घरचे काही एकाची नव्हती गाई. आता दूध किती दिले ह्या व्यताला? एक 3 लिटर पिळे पाव वासराला पाजू. वासरला पण 2 टाइम सांगता? एका टाइम? एका टायमाच. एका टायमाला 3 एका टायमाला 3 काढले. किंमत काय सांगली मालक? दिली हो. केवढ्याला दिली? दिली 45ला. 45ला दिली. हा 45ला दिली. झाला व्यवहार? झाला. चालतंय. ठीक आहे. आता ह्यांनाच दिली काय? ह्यांनाच दिली. मालक तुम्ही घेतली काय? हा. या की इकडे. काय बघितलं गाय मध्ये? कुठं नाही आता दिला? आता आमचं करंजामध्ये आम्ही शेतकरी आहे. शेतकरी आहे काय? बरं. आता कशासाठी घेतली तुम्ही? दूध खायला दूध खायसाठी खास चांगला घेतली? चांगला आहे. चांगला आहे काय? कितीला जात घेतली? नव्हतं 45ला. 45ला घेतली. बरी लागली आहे? ठीक आहे. तर मित्रांनो बघून 50-60 ला ऐकणार. होय. काय आमचं नसतं काय होतं होतंय. कारोड मग तिथे 45ला म्हणून कारोड ठेवून गाई काढली. ठीक आहे. तुमचा मोबाईल नंबर सांगा.
966 हां 33 हां 18 हां 173. ठीक आहे मालक तू कालवडी काय आहे ह्याचं कालवड नाही का नाही हो. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 99 हां 70 हां 60 हां 37. ठीक आहे धन्यवाद मालक. धन्यवाद. ए तिथे राम राम मालक. राम राम गाव कुठला आहे? मोहोळ मोहोळ. हा बर ते काय यायला झाली हा यायला किती दिवस बाकी आहेत? एक 2-4 दिवसात येईल दोन-चार संपल्या दिवस दिवस संपले तर- वैरणीमुळे खराब झाले ते जनावर असं आहे काय हा ती वळूकडनं भरलंय का हिला कसं हा वळ वळूकडनं दाखवलेली हा का डॉक्टर भरलाय? वळ डॉक्टरकडनं भरवलेलं आहे कसं? डॉक्टर कोण डॉक्टरकडूनच भरलेलं आहे काय? बघून घ्या मित्रांनो शेतकरी किती किंमत सांगताय मला 25,000 काय मागितली आहे? मागली केवढ्याला मागते? मागतील 15 पर्यंत 15 पर्यंत मागते ती 25,000 किंमत सांडले 5-6 दिवसात खाली होईल. हा पहिला रोज आहे हा पहिला आणि दाताला आता दाताचं मला काय एवढं अनुभव नाही ते दुसरे येत आहे खोंडा यायचं पहिल्या म्हणजे हे दुसऱ्या व्यताचे हा दुसऱ्या येताचं ती पड्याला खोंडा यायचंच आहे म्हणजे खोंडा सेट किंमत सांगताय? नाही नाही खोंडाचं 20,000 गाय कितीपर्यंत आहे? हा गाय कितीपर्यंत सुटेल? काय तुमचं काय नाही आता ही चॅनल आहे आपल्याला जर कोणाला पाहिजे असेल तर विकली तर घरी येऊन घेऊन जातील. असं आहे 20 पर्यंत सुटेल ना? सुटेल. मोबाईल नंबर सांगा. आता माझ्या मी अंगठे बहादूर आहे आता हाय नंबर गेले फिरायला बरं ठीक आहे असू दे. हा हा असं आहे धन्यवाद. मित्रांनो बघून घ्या कुणाकडला ही तुमचीच आहे तुमची आहे काय? हो कशी आहे दाताला? दाताला सायदाती आहे सायदाती वेत तिसरा मोठा तिसरं वेत आहे सायदाती गाय धार काढू देते कुणी बी काढायचं काय हं 4 लिटर दूध आहे गेलं गायला 4 लिटर दूध आहे कुणी अजून 15 दिवस दम आहे 15 दिवस अवकाश आहे. किती किंमत सांगता मला? त्याचं 45,000 45. काय मागणी झाली आहे याला? मागते ते 30ला 30 पर्यंत मागितले. किती आलं तर देणार आहे? हा किती आलं तर सोडणार आहे? तो ती एक आहे असू दे, देऊ घे. ती नाही ती तर नाही किती हजार आलं तर हिला विकणार आहे? 35 आलं तर काही द्यायची लास्ट 35. ही कुणाची? ती आमच्या भावाची ती बरं ती कशी आहे दाताला? दाताला ते जुळलेले जुळलेली आहे. आणि वेत किती आहे हिचं? 43,000 सांगते वेत किती आहे? तिसरं पोटातलं पोटातलं तिसरा 43,000 सांगताय. व्यवहारला बसल्यावर किती पर्यंत सुटेल? फाटकी भैया. किती पर्यंत सुटेल ही? ती बघा 35ला फायनल द्यायचा बा 35 ला द्यायची. हा बरं आधी दुसरीकडे ती तुमचीच आहे हा, का? ती- या घे या जा जावा बघून बघून घ्या मित्रांनो. ही ओळखून तुमचं गाव कुठलं आहे? नाते होते नातेपुते. आणि ही गाय दाताला संपली आहे काय? संपली संपली. तिचं दूध किती आहे मालक? 3-3.5 लिटर 3-3.5 लिटर दूध आहे. हा किती पर्यंत सुटेल फायनल? ती फायनल बघा 26 आलं तरी द्यायचं आहे. 26 साल देणार. तुमचं नाव मोबाईल नंबर माझं नाव श्रीनाथ शेंडगे 95 88 60 46 05 पत्ता नाते होते ठीक आहे धन्यवाद मालक. बघून घ्या शेतकरी मित्रांनो ही एक गाय कोशिखेला तिचा व्यवहार तिथं चालू आहे. गाय चांगली आहे. आज बाजारामध्ये बऱ्या प्रमाणात गाय आले त्या. राम राम. राम राम. गाव कुठला आहे? निजामपूर. निजामपूर. कशी आहे दाताला गाय? जुळले जुळले. किती वेळ येताची? चौथे येतात व्याल झाले का कसं आहे? येईल खोंडा येईल. ती खोंड हिच आहे. बरं आता दूध किती चालू आहे? दूध 2 लिटर देते कितव्यांदा खाली झाली म्हणला? 4दा चौथ्यांदा झाली दाताला संपली. आणि दूध किती चालू आहे आता? 2 लिटर देते 2 लिटर वासरू पिऊन का? हा वासर किती किंमत सांगा? हा किंमत दोन्हीचे का त्या दोन्ही तुम्ही कशी करायची? गाईच 20,000 सांगतो आणि खोंडाची खोंडाचे 20. खोंडाची 20 आणि गायची 20. हा. बघून घ्या मित्रांनो. 40,000 सांगतोय दोन्ही. हा जोड्या किती पर्यंत सुटेल काय? हा किती पर्यंत सुटेल जोडी? देऊ फायनल काय 30 पर्यंत. 30 साल खोंडा आणि गाय दोन्ही पण देऊन टाकताय. बरं तर बघून घ्या मित्रांनो चांगल्या क्वालिटी गाय आहे. आता काय गाव आहे मालक पुण्याला? गाब नाही अजून अजून काय माझ्यावर आलीच नाही. नाही. धार तर काढू देते होय, काय धार धार काढू काढू देते. तापड आहे काय थांबच नाही गाय बाजार. ती बाजारात आणली नाही त्यामुळं अशी फिरते काय गोल सारखी. ते बरं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा मला. 98 23 150 110. ठीक आहे शेतकरी आहे तुम्ही? शेतकरी. ठीक आहे धन्यवाद मालक. तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर ह्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. संपर्क साधून ही गाय कलेक्ट करू शकताय.
तर शेतकरी मित्रांनो, आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजारातील खिल्लार गायींची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. आजचा व्हिडिओ इथंच थांबू. धन्यवाद.